खारघर येथील सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अन्यायकारक लेट फी आकारली जात असून विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी त्रास देण्यात येत असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केला आहे। लेट फी बाबत मुंबई युनिव्हर्सिटीचा असा कोणताही नियम नसून सुद्धा विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असल्याने जोपर्यंत कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांकडून घेतलेली लेट फी परत करत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच चालू राहील असे विद्यार्थी परिषदेचे मयुरेश नेतकर यांनी स्पष्ट केले आहे। जी फीस तुम्हाला डीटीने ठरवून दिलेली आहे, प्रत्येक कॉलेजला एक फीस ठरवून दिलेली असते, त्या फीस प्रमाणे पैसे घ्यायचे असतात आणि शिक्षण द्यायचं असतं। त्या फीस भरायच्या गोष्टीचं काही लिमिटेशन नसतं की या वेळेत भरा। आपण प्रयत्न करू शकतो की पोरांनी वेळेत पैसे भरले पाहिजे, या गोष्टीसाठी प्रयत्न करू शकतो, पण सक्ती करू शकत नाही। सक्ती केली जाते प्रत्येक दिवशी, म्हणजे दर दिवशी 100 रुपये एक्स्ट्रा भरा असं सांगितलं जातं। आज कॉलेज चालू होऊन झाले 40-42 दिवस, म्हणजे जो विद्यार्थी ज्यांनी आज फी भरू शकला नाही त्यांनी उद्या जर पैसे भरायचे असेल तर समजा कॉलेजची फी आहे 1 लाख रुपये तर त्यांनी उद्या 1,04,200 रुपये भरायचे। म्हणजे हा कुठला नियम आला? हा कुठल्याच डीटीच्या कुठल्या रूलमध्ये लिहिलं नाही, मुंबई युनिव्हर्सिटीने कुठे अप्रूव्ह केलं नाही। आणि किती वेळा याचा प्रयत्न केला, मॅडमना समजून सांगितलं की मॅडम असं कशाला करताय तुम्ही, अशी फी कशाला घेताय? तर त्या मॅडमचं म्हणणं आहे, प्रिन्सिपल मॅडम डॉक्टर मंजुषा देशमुख आहेत, त्यांच्याशी आम्ही सकारात्मक चर्चा केली, भेटलो, त्यांना 2 दिवसाची वेळ दिली। मॅडम हे पैसे परत करा, हे चुकीचे पैसे तुम्ही जमा केलेले आहेत, तरी काही बघत नाही, काही नाही, आणि नाही आम्ही हे पैसे परत करणार नाही असं त्यांनी सांगितलं। पण जोपर्यंत हे पैसे परत मिळणार नाही तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लढत राहील आणि विद्यार्थ्यांसोबत उभी राहील। या संदर्भात डीटीएचे काय निर्देश आहेत, आपण त्यांच्याकडे या संदर्भात तक्रार करणार आहेत का? आम्ही लेखी तक्रार, प्रत्येक विद्यार्थ्याची लेखी तक्रार, ज्यांनी जेवढे पैसे भरलेले आहेत आणि ज्यांच्याकडनं अजून पैसे मागितले जातात, म्हणजे असे बरेच विद्यार्थी सुद्धा आहेत की जे हे एक्स्ट्रा चार्जेस भरत नाही आहेत आणि त्यांच्याकडनं हे पैसे मागितले जातात, त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत डीटीमध्ये, आणि डीटीकडनं यांच्याकडचे ऑडिट होईल, सगळ्यांना विचारलं जाईल आणि प्रत्येकाला पैसे परत देतील। आमचं फक्त एवढं मागणी आहे की प्रत्येकाला पैसे देताना चेकनी हे पैसे परत द्यावेत, कारण हे लोक पैसे जमा करतात, शिक्षणाचा काळा बाजार होतो, हे शिक्षण सम्राटाचे पोट भरले जायचं काम इथे चाललेलं असतं। दरम्यान कॉलेजच्या प्रिन्सिपल मंजुषा देशमुख यांनी विद्यार्थ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप फेटाळला असला तरी डीटीई अर्थात तंत्र शिक्षण संचालनालयाने निर्देश केल्यास विद्यार्थ्यांकडून घेतलेली लेट फी परत केली जाईल असे सांगितले आहे। कुठल्याही कॉलेजमध्ये ऍडमिशन ही फी भरूनच होत असते, त्याच्यासाठी सरस्वती कॉलेज आणि इंजिनिअरिंगचं ऍडमिशन हा अपवाद नाहीये। गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सुद्धा ऍडमिशन होतात, त्या फी भरूनच होत असतात। ज्या मुलांची परिस्थिती खराब आहे त्यांना इन्स्टॉलमेंट दिल्या जात आहेत, त्यांची फी पण त्यांना पूर्ण बेनिफिट केलं जात आहे। पण जर लेट फी घेतलीच नाही, आकारलीच नाही, तर आमचा असा अनुभव आहे की मुलं फी भरतच नाहीत आणि डिग्री करून जातात आणि मग फी भरायला येतच नाहीत कॉलेजमध्ये। डीटीई जी आहे त्याच्यानुसार ही जी आपण लेट फी आकारतात ती त्यांच्या नियमानुसार बसते का? असा कुठलाही नियम कुठे दिलेला नाही आहे। मी त्यांना तेच म्हटलं की कॉलेजवर और हे करायला बॉडीज आहेत, AICTE आहे, DTE आहे, युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही प्रॉपर चॅनलनी जा, लेट देम क्वेश्चन, आणि आम्ही आहोत, आम्ही उत्तर देऊ ना त्यांना। डीटीईने जर आपल्याला सांगितलं की ही फी आपण आवाजही वापरता किंवा अन्याय करत नाही तर तुम्ही किती परत द्यायचा? हा, देणार। तेच मी त्यांना पण सांगितलं की आमच्यावर ज्या ऑर्गनायझेशन, ज्या बॉडीजचा वॉच आहे आमच्याकडे, ज्या आम्हाला रेग्युलेट करतायत, युनिव्हर्सिटी आहे, DTE आहे, त्यांनी जसं म्हटलं आम्ही तसं करणार ना।